बातमी आहे कोल्हापूरची। राज्यातल्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातल्या देवीच्या मूर्तीवर आता वज्रलेप करण्यात येणार आहे। महालक्ष्मी मंदिर हे 2000 वर्षांपूर्वीचं आहे, पण दररोजची पूजा आणि वातावरण यामुळे या मूर्तीची मोठी झीज झाली आहे। त्यामुळेच वज्रलेपाचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र काही श्रीपूजकांनी प्राचीन काळच्या मूर्तीमध्ये बदल होऊन तिचं सौंदर्य राहणार नाही आणि सौष्ठवाला बाधा पोहोचेल म्हणून विरोध केला होता। पण आता श्रीपूजकांनीही वज्रलेप करायला होकार दिल्यानं लवकरच महालक्ष्मीच्या मूर्तीवर हा वज्रलेप करण्यात येणार आहे। प्रामुख्याने दगडाची पूड, त्याच्यामध्ये हिऱ्याची पूड आणि काही केमिकल्स मिसळून त्याचा थर हा मूर्तीवर दिला जातो आणि त्यामुळे मूर्तीचं स्वरूपही सुबक होते आणि परत प्रोटेक्शनही होते। 1955 साली याच पद्धतीने वज्रलेप करण्यात आला होता, परंतु त्या गोष्टीलाही आता मला वाटतं 50 वर्ष होऊन गेली। आता परत अशी परिस्थिती आलेली आहे की मूर्तीचं प्रिझर्वेशन करणं गरजेचं आहे।